वाळा आंदोलनाचा फरक दिसत आहे. कोणतेही लसीकरण केलेले नसतानाही बाहेर राज्यातील पशु रोजपणे आपल्या भागात महाराष्ट्रात चराई करून स्थानिक पशूंना आजारांच्या संपर्कात आणून आपला पारंपरिक व्यवसाय म्हणजे मेंढ्या, शेळ्या, गायी, म्हशी अडचणीत आणत आहे व महाराष्ट्रात येऊन दादागिरी करून चराई करत आहेत. आणि अडचणीत आणणारा म्हणजेच बाहेर राज्यातील मेंढपाळ आहेत व सरकारने यावर लवकरात लवकर कारवाई करावी. पहिल्याच वाडा आंदोलनातून पशुसंवर्धन विभागाचे पथक लसीकरण केले की नाही त्याची खात्री करून बाहेर राज्यातील येणारे मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्या मेंढ्यांचे रक्तांचे सॅम्पल घेऊन तपासणीकरिता पाठवण्यात येणार आहेत व त्यांना सांगण्यात आले आहे की लवकरात लवकर येथून निघून जावे, नाहीतर कारवाई करण्यात येईल व त्यांनी सांगितले आहे की परत महाराष्ट्रात येणार नाही. पशुसंवर्धन विभागाचे पथक अकोला जिल्हा डॉक्टर जगदीश कापसे सर अकोट, वेटनरी मोबाईल युनिट डॉक्टर अनिकेत तेल्हारकर, सुपरवायझर अकोट डॉक्टर साहिल पारसकर सर व यांचा टीम सपोर्ट डॉक्टर पंजाबभाऊ हटकर आणि महादेव पोकळे आणि श्री शिवाजी मदने. पशुसंवर्धन पथक व तसेच युनिट 2 तेल्हारा डॉक्टर दांदडे साहेब, LDO डॉक्टर अबोली कथे मॅडम, LDO डॉक्टर गौरव पागदुने, डॉक्टर सागर पोकळे, संतोष पावरकर सर्व टीमवर्क यांनी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली व तसेच सरकारने यामध्ये आणखी लक्ष द्यावे. मेंढपाळ पुत्र आर्मीच्या वतीने डॉक्टर पंजाबभाऊ हटकर, तालुका अध्यक्ष. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.